हे हरियाणाहून आणलेले बी आहेत हे वॉटर स्पिनचे. त्याला वॉटर स्पिंज, गरमी का बरसीन, साग असं म्हणतात त्याला. हे आता आमची 40 दिवसानंतर कापणी चालू आहे. ही पहिल्यांदा आता ही कापणी झाल्यावर परत 20 दिवसांनी ही कापणी येते. 8 कापणी होतात म्हणून ते सांगतात. आता बघावे, यामध्ये या चाऱ्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, कॅल्शियम आहे आणि आयरन आहे. म्हणून हे हरियाणामध्ये ह्या चाऱ्याला गाईला दूध जास्त आहे आणि हष्टपुष्ट बी राहतात. हे आमचे 40 दिवस झाले. ह्याची संपूर्ण व्हिडिओ मी घालत आहे. हे चारा महाराष्ट्रामध्ये कोणी लावलं नाही, पहिला मीच लावला आहे ह्या वॉटर स्पिंचला. तर आता ही पहिली कापणी झाल्यावर आता परत आम्ही या चाऱ्याची एक व्हिडिओ बनवू. आता हे चारा नेऊ लागले ते आपलं टाकायला. इथं कापणी चालू आहे. हे 40 दिवसात अंदाजे 2 फूट हाईट आली. आता नंतर हे वेलासारखं वेल होऊन हे जास्त उंच होते. आता सध्याला 2 फूट आहे. ह्यामध्ये पहिल्यांदा दुसरं घास बी आलं आहे. ते सगळं मिळून आम्ही कापू लागलं आहे. नंतर ते पूर्ण हे वॉटर स्पिंच ह्यामध्ये येईल. आता मिक्स आहे, सगळं मिक्स म्हणजे दुसरं घास बी ह्यामध्ये आलं आहे. ते आता आम्ही सध्याला कापू लागलं आहे ह्याच्याबरोबर, या वॉटर स्पिंच बरोबर. ह्या चाऱ्याबद्दल संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. कसं पेरावं, कसं बी टाकावं, सगळं मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. अगोदर फण मारले, नंतर रोटर, नंतर सरी सोडले. आता हे बिया शिंपडू लागलं. बिया शिंपडून तिकडं हे बघा खात मारू लागला एक जण, आणि एक जण पंजा मारू लागला. ते पंजा मारून झाल्यानंतर त्याला पाणी सोडणार. ते पंजा मारू लागला, त्याच्या बाजूला खात मारू लागला आणि हा बिया शिंपडू लागला. हे आपल्याकडे बिया घेऊ लागले. हे वॉटर स्पिंचचे बिया आहेत. हे बिया आम्ही सकाळी पाण्यात घातलं होतं. आता संध्याकाळी 4 वाजता हे बिया आम्ही काढून पाणीतून काढून असं ठेवलं आहे. आणि तिकडं माणूस शिंपडू लागला आहे. आणि शिंपडल्यानंतर हा पंजा मारू लागला आहे आणि हा बघा हा शिंपडू लागला आहे. पहिलं पाणी दिल्यानंतर हे दुसरं पाणी आम्ही ह्या बर्सिनला देऊ लागलो, वॉटर स्पिंचला. आणि हे बघा असं आले तर इकडे 2 इकडे 2 4 असा फुटवा हे 4 दिवसाचे आहे. आणि आमचं पाणी द्यायचे कार्यक्रम चालू आहे. हे वॉटर स्पिंच आहे. हे शेळ्यानं घातलं आहे मी. पहिल्यांदा मिक्स आहे चारा ह्यामध्ये वॉटर स्पिंचमध्ये. हे शेळ्या आवडीने खात आहेत. तर हा चारा एकदा लावले तर 8 कापण्या येतात.